त्याच्यामधला चौथा क्वेश्चन आपण एकच जाणून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. तर त्याच्या अगोदर तत्पूर्वी मी तुम्हाला ठिकाणी कालची आपली शेवटची प्रॉपर्टी तुम्हाला सांगतो की काल आपण पाहिलं होतं, जर दोन ट्रायंगलचे हाईट आणि बेस हे दोन्ही कॉमन असतील तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया हा इक्वल येतो किंवा त्याचा रेशिओ 1:1 येतो. राहिली दुसरी गोष्ट महत्त्वाची ठिकाणी, तिथं दोन ठिकाणी आपला पॅरलाइज दिले. कुठल्याही जर दोन पॅरलाइज असतील त्यांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते कुठेही गेलं तर सेम असते, इक्वल असते. तर त्याचं नावच आहे पॅरलल लाईन्स. म्हणजे काय हो, पॅरलल लाईन्स म्हणजे काय, समांतर रेषा. ओके, याचं नावच आहे समांतर म्हणजे समान अंतरावर असणारी रेषा. म्हणजे इथं मोजला तर तेवढंच असणार आहे, जर इथं मोजला तर तेवढंच असणार आहे, आणि कुठेही गेला तुम्ही तर दोन रेषा जर ते पॅरलल असतील तर ते समतोल अंतरावर असतात. हे आपण गेल्या वर्षी सिद्ध करून पाहिलं होतं 9th क्लासमध्ये. तोच थेरमॅटिकली आपल्याला इथं जाणून घ्यायचा आहे. जर पॅरलल असतील तर त्या दोन ट्रायंगलची हाईट जी आहे ती इक्वल असणार आहे. ओके, हे आपल्या ठिकाणी जाणून घ्यावं लागणार आहे. तर आपल्या थोडक्यात माहिती एवढी सांगायची होती की कुठेही केव्हाही जर विचारलं की पॅरलाइन्सचं दोन डिस्टन्स ऑफ टू पॅरलाइन बिटवीन टू पॅरलाइन्स आर इक्वल, ओके, किंवा आर सेम आणि सेम, तर दोन समांतर रेषेमधलं अंतर हे समान असते किंवा इक्वल असते, सेमच सारखंच असते. कुठेही जाऊन मोजलं एनी पॉईंट्स कुठेही जाऊन घेतला तुम्ही डिस्टन्स होतोय म्हणजे परपेंडिक्युलर. जर इथं पर्टिक्युलर आपण इथं पर्टिक्युलर काढलं तर हे सेमच येते, हे आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो. तर हे समान अंतर, समांतर रेषेमधलं अंतर जे आहे ते समान असते. तर याच्यामधला एक क्वेश्चन आहे, छोटासा फक्त क्वेश्चन आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आकृती आहे तुमची. दोन समांतर रेषा आहेत. ओके, तर या दोन रेषाच्या पॅरल्स मध्ये ट्रायंगलचे नाव आहे, इथं ए आहे, इथं बी, पी, सी, डी. तर आपला क्वेश्चन आहे आपल्या समोर की एरिया ऑफ ट्रायंगल ABC has to area of triangle BCD. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, यांचा रेशो काय येतो तो. तर याच्यामध्ये काय काय माहिती तुम्हाला दिली. तर इन आर्टिकल फिगर AP परपेंडिक्युलर ऑन BC म्हणजे AP इज हाईट. ओके, AP काय आहे, सेगमेंट AP इज perpendicular distance between two parallel lines. काय ठिकाणी म्हणजे आपल्या एवढे स्टेटमेंट म्हणजे आपण डायरेक्ट ठिकाणी वाक्य लिहिता येते. दोन पॅरलाइन्स ठिकाणी पर्टिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल, टू ट्रायंगल्स फॉर्मड इन टू सेम पॅरलाइन्स. ओके, ट्रायंगल ABC and triangle BCD formed in same parallel line. दोन समांतर रेषेमध्ये तयार झाले. म्हणजे या ठिकाणी जर आपण गृहीत धरलं, ओके, तर आपण समजा गृहीत धरलं
in triangle ABC. तर ABC मध्ये जर आपण पाहिलं तर याचा बेस आहे B1 इज इक्वल टू काय आहे BC आहे अँड H1 इज इक्वल टू हाईट काय ठिकाणी या ट्रायंगलची AP आहे. ओके, मग या ट्रायंगलचा आपला एरिया काढता येतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू B1 इंटू H1. ओके, किंवा BC गुणिले डायरेक्ट आपला हे नाही घेतलं तरी चालते या ट्रायंगलमध्ये. ओके, H1 हाईट आहे म्हणजेच काय लिहिता येते आपल्या ठिकाणी याच्यामध्ये 1/2 इंटू BC इंटू AP. याला एक नंबर नाव देऊ. सिमिलरली इन ट्रायंगल BCD. ओके, BCD मध्ये H2 घेतला तर याचा H2 हा H1 एवढाच येईल. कोण आहे H2? H1 हा APच येईल. सिमिलर सारखेच येतील दोन्ही, कारण का दोन्ही या ठिकाणी H1 आणि H2 आपण हे सांगितलं AP इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलाइन्स. ओके, दोन समांतर रेषेमधलं अंतर आहे किंवा लंबांतर उंची आहे. म्हणून इथं आणि AP जेवढा आहे तेवढाच इथं पण राहील, आपण ट्रायंगलचा राहील. दोन्ही ट्रायंगल तो फॉर्म होतोय. ओके, म्हणून AP. त्यानंतर इथं B2 जर काढला आपण ठिकाणी याचा आपण B2 या ठिकाणी BCच आहे. काय ठिकाणी BCच आहे. ओके, तर जर एरिया काढला आपण एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/2 इंटू B2 इंटू H1 इज इक्वल टू BC इंटू AP. ओके, तर डायरेक्ट आपला फ्रॉम 1 आणि 2 प्रॉपर्टीचं नाव न लिहिता सुद्धा आपल्या ठिकाणी लिहून टाकता येते. फ्रॉम एवढं लिहिल्यामुळं सगळं सांगितल्यामुळं तर काय आहे पहिले लिहून टाकायचं शब्द तसं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/2 B1 सॉरी याची दीड बसून आपण आता डायरेक्ट स्टेटमेंट लिहून टाकू BC इंटू AP डिवाइड बाय 1/2 BC इंटू AP. हा 1/2 कटला 1/2 BC कटला BC इज इक्वल टू 1/1. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle BCD is equal to काय घेणार आहे ठिकाणी 1:1. डायरेक्ट जरी उत्तर लिहून टाकलं तुम्ही बेस वगैरे किंवा आपल्या प्रॉपर्टीचं नाव सांगून कोणती प्रॉपर्टी हे कॉमन बेस आहे बोथ आर म्हणजे कॉमन बेस विथ इक्वलाइट्स. तर रेशियोज ऑफ टू ट्रायंगल्स आर 1:1 असे डायरेक्ट आपल्याला लिहून टाकता येते तुमच्या मनात. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे BC इज हे दोन स्टेटमेंट जर लिहिलं आपण शॉर्ट मध्ये प्रूव्ह करायचं म्हणलं AP इज दुसरं प्रूव्ह तुम्हाला या ठिकाणी अनदर एक्स्ट्रा मेथड AP इज perpendicular distance. Okay, both triangles and BC is a common base. BC category common base है. Therefore, direct लिहून टाकता येईल उत्तर आपला area of triangle ABC as to area of triangle BCD is equal to 1:1. ओके, असं लिहून खाली तुम्हाला फक्त रिझन लिहावं लागेल या मेथडमध्ये. इकडे लिहायची गरज नाही. इथं आपण एक जटिल पद्धतीने सोडलं. ओके, इथं तुम्हाला सांगावं लागेल टू ट्रायंगल्स हॅव द प्रॉपर्टीज ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल विथ equal base and common equal height and common base. Okay, the property of
ratios of areas of two triangle with equal height and common base ही प्रॉपर्टी होती. तर त्यावेळेस आपला रेशो या ठिकाणी 1:1 अशी प्रॉपर्टी झाली होती. तर या प्रश्नाचं उत्तर एवढं येऊ शकते. तुम्ही फक्त एक ट्रायंगलचे नाव लिहायचे नाही तो आणि एवढं मोठं लक्षात घेऊ शकते. तुम्हाला जे आवडलं ते करू शकता तुम्ही. शॉर्टमध्ये पण सांगू शकतो. तर कॅट्स थोडेच मार्क भेटतात आणि हे केलं तरी थोडेच मार्क तुम्हाला ठिकाणी प्राप्त होतात. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला हा क्वेश्चन एक 1.1 मधल्या ठिकाणी घेतलेला आहे आणि उद्यापासून आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये आपलं उद्या पॉईंट म्हणजे 1.1 या ठिकाणी आपण क्लिअर केले. सॉल्व एक्झाम्पल पण तुम्हाला करायला सांगितले होते. नाव नेक्स्ट पार्टमध्ये तुमचा ट्रायंगल्स बद्दल काय काय आहे, डिव्हिजन पार्ट, रेशोज किंवा टेस्ट किंवा ह्याच प्रॉपर्टी पुन्हा एक बारसं वाचून ठेवा. उद्या थेरम सुरू होईल, बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि तो एंड पण होईल. रफ फिगर दोन्ही पण या ठिकाणी समजून सांगेल आणि अशाच प्रकारच्या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करून प्रश्न या ठिकाणी विचारत जाणार. ओके, धन्यवाद. जास्त काही घ्यायचं